सो हे गाईज आणि वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आहे दिवस दुसरा आणि पार्ट 2. सो आता अजून आंघोळ वगैरे काहीच नाही झालं, फक्त कपडे चेंज केलेत कारण आता पूलमध्ये जायचं आहे. मला लगेच नाश्ता करायचा आधी आणि लगेच मग पूलमध्ये जायचं आहे. सर्व म्हणजे पहिलाच जाणार होते पूलमध्ये, बट त्याचा टायमिंग काहीतरी आता 10 वाजेपर्यंतच आहे, म्हणून नाही जात. तेव्हा पहिला नाश्ता करू नंतरला पूलमध्ये जाऊ. तर पूलमध्ये जायसाठी मग कॉटन घातलेला काल, तर सिल्क घातलं आहे, बाकी काय नाही, एवढाच आहे. आणि आम्ही उठलो आहे पण जास्त वेळ नाही झाला आहे, थोडा वेळ आधीच उठलो आहे. तर फटफट तोंड वगैरे धुतलं आहे, ब्रश वगैरे करून मग आता चाललो आहे खालती नाश्ता करायला. आधी तेव्हा काही व्हरायटी डोसा, ऑमलेट, परत मेंदूवडा, अजून किती काय आहे डोसामध्ये पण. खूप काय आहे गाईस, खाऊन खाऊन पोट भरेल, नाश्त्यातच पोट भरेल, जेवायची पण गरज नाही, एवढा नाश्ता आहे. बघा नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता सर्वजण पूलमध्ये आले. मी पण चाललो आहे. सो पूल मग आलं आता. आणि जास्त शूट वगैरे नाही केला कारण शूट कोण करणार. मी पूलमध्ये, मम्मी पप्पा सर्व पूलमध्ये, तर शूट कोण करणार, मन नाही केला, फोनवरती ठेवून आलो. मग तर बघू, तर उद्या वगैरे गेलो तर मग कवर वगैरे लावून मग नंतर ना उतरेल पूलमध्ये आणि मग बघू कसं काय आहे ते. आत्ताशी आलो पूलमध्ये की केस विस अख्खे ओले आहेत आणि क्लोरीनचा पाणी तर केस पूर्ण कडक कडक झाले. तर आंघोळ वगैरे करतो शॅम्पूनी आणि आता वाटतं डिनर आहे आणि नंतर पण काहीतरी खेळणार आहेत किंवा कुठेतरी जाणार आहेत, काहीतरी बोलत होते, मला माहिती नाही नक्की. मग समजला की सांगतो मी पण कसं काय आहे ते. ठीक आहे, आता पहिला तर बसतं की आंघोळ करतो, नंतर बोलतो. सो गाईज आता आंघोळ वगैरे झाली आहे आणि आता ढग वगैरे एकदम काळे काय झालेत, असं वाटतोय पाऊस येईल थोड्या वेळात. ठीक आहे. आणि हे ब्रेड आहेत ना जे, ते एक नंबर आहे, झोपायचीच वाटतं, उठायचीच वाटत नाही, एक नंबर बेड आहेत. आणि हे आता सर्व साफसुथरं केलं आहे कारण ते रूम सर्व्हिसवाले आलेले म्हणून. बाकी काय नाही, आम्ही साफ वगैरे करत नाही, ते लोक येतात साफ वगैरे करून जातात सर्व गोष्टी. ओके. आणि आता आता एक नवीन गोष्ट समजली, म्हणजे कालपर्यंत आम्ही बघितलं होतं, पप्पाने वगैरे बघितलेला, मी आज बघितलं आहे, दाखवतो. ह्या टाईपचा आपल्याला शोकेस बघायला भेटतो. ठीक आहे. पहिला तर वाटलेला इकडे काही नसेल, बट म्हणजे असं वाटलेलं की काय वस्तू ठेवायचं असेल, तर हे बघा. बघा सर्व ग्लास, कप, चाय बी म्हणजे मागवायची गरज नाही, आपण इथूनच सर्व बनवू वगैरे शकतो. हे बघ, बनवायसाठी मशीन पण आहे. अजून ते दूध पावडर आहे, साखर आहे, अजून हे चहा पावडर वगैरे सर्व आहे. आणि इथे पण बघा ते फ्रीज भेटतो, फ्रीज. हे बॉटल पप्पाने ठेवली आहे आणि हे बघा. ठीक आहे, हा फ्रीज बघायला भेटतो. अजून थांबा, अजून आहे. हे बघा, ह्या कपाडामध्ये इथे वगैरे काय नाही, इथे कपडे वगैरे ठेवायसाठी आहे, पण इथे हा लॉकर आहे. ठीक आहे, आता बघा, आता उघडू शकतो. आता बंद. ओके, या टाईपचा लॉकर वगैरे. आणि बाकी हे तर नॉर्मल आहे, हे तर महाबळेश्वरला पण होता, हेअर ड्रायर वगैरे. ठीक आहे. आल्यापासून 2 दिवस इथेच केस वगैरे सुकवतो. हा बटन आहे मीडियम आणि हायचा. आणि ह्याच्यामध्ये पण बघा, हा नळ आहे. हां, ह्या साईडला होतो, ह्या साईडला होतो. जर इथून केला तर हा थंड पाणी निघतो आणि इथून केलं तर गरम पाणी निघतो. इथे पण असंच आहे. आणि शॉवरचं आहे ना,
इथे पण असंच आहे काय, तिथे बालड्या बिलड्या काय नाही, डायरेक्ट आहे जे आहे नळा खालती आहे. ठीक आहे. अजून बाथरूममध्ये पण फोन दिलेला आहे, काय माहिती काय. हे बघा असा बाथरूम आहे. मी काय जातं जायचं जेवायला आणि बघ पाऊस चालू झाला इकडे. 2 वाजलेत आणि आम्ही सर्वात गोष्टी लेट. पप्पा गेलेत, मी आणि मम्मी थांबलो इथे. आता आम्ही पण चाललो आहे फटफट जेवायला. टायमिंग असतो काहीतरी जेवायचा, नाही तर आम्ही खूप लेट पण जेवलो असतो. आता 2 वाजलेत, जाऊया फटाफट. काहीच व्हरायटी बघा. हे बघा काय आजचं जेवण आहे. नॉनव्हेज पण आहे, व्हेज पण आहे. काल व्हेजचा वार होता म्हणून काल व्हेजचे आयटम जास्त होते. आज नॉनव्हेजचा वार आहे, नॉनव्हेजचे आयटम जास्त आहेत. आता खाऊन पिऊन झालं आणि बाहेरचा पाऊस पडतो, मग बाहेर तर जाऊ नाही शकत. मग आता इथे हौजी खेळतात सर्वजण, तसा बघू आम्ही पण चाललो आहे. 5151 काय आता हौजी झाले. 20 रुपयाच्या तिकीट 50 रुपये जिंकलोय. घे बेल होतं वाजवली. झोपले की काय माहिती. लाईट कडे घे ना. हौजी खेळून झाला नाही. किती आता म्हणजे लेट, आता लेट असं नाही किती 4 काय आता 5 वाजायला आलेत. अजून जास्त हे नाही झालं. आता लगेच परत नाश्त्याला जायचं आहे. येऊन थोडा वेळ पण नाही बसलो, आता लगेच नाश्त्याला. चला काय आता नाश्त्याला बटाटे वडे आणि चाय कॉफी घेतली मी. आणि त्याचं आपल्या शुगर वगैरे नाही भेटत, तर आपल्याला इथून टाकायला लागते. आणि ते एकच पॅकेट टाकतात, त्यात इनफ नाही वाटत एकदम, असं वाटत पण नाही टाकल्यासारखी. आणि मी अजून 2 घेतले शुगर. ठीक आहे, आता फटाफट नाश्ता करू. गाईज आणि चाय पित होतो. हां, तर चाय पिता मध्ये पप्पांचा फोन आला. तर पप्पा बोलतात की लवकर खालती आहे, आपला गाडी येते म्हणजे 10 मिनटात, लवकर खालती आपल्याला जायचं आहे. कुठे तर एकविरेला जायचं आहे बोला. तर मग लगेच यायलो. माझा उदाणली मनी फिरती नजर लागो ना कुणाची मांजर इतकंच मग्न आई एकवीर माझी उभी पाठीशी हाय. आई एकवीर माझी उभी पाठीशी हाय. आई एकवीर माझी उभी पाठीशी हाय. आणि आता बघा कुठे आता जाऊया फटाफट दर्शन वगैरे घेऊया. ओके. आणि सर्व घाईमध्ये झालं तर शूट करायला टाईमच नाही भेटला. आणि गाडी पण बसमध्ये नाही आलो आम्ही, 4 व्हीलरमध्ये आलो. तर तिथे पण जास्त शूट असं नाही केला, जेवढा जमला तेवढा केला आम्ही. ठीक आहे, आता जाऊया फटफट दर्शन घेऊया. माझी भवानी तू अंबे दुर्गा सारी जगाची स्वामिनी माझी माऊली. स्वामिनी माझी माऊली. एकवीरा माऊली गो माझे करले विठाई. एकवीरा माऊली गो माझे करले विठाई. तर जस्ट एकविरावर आलो. आता बघतो फ्रेश वगैरे होतो आणि खालती काहीतरी प्रोग्राम आहे, तर मग तिथे जाऊ आता. की काय नाही. ठीक आहे, आता खूप मजा येते. हा 2nd एपिसोड आणि बघू अजून एक एपिसोड येईल. ट्राय करेल तो पण शूट करायचा. ठीक आहे, आता पटपट तयार होतो आणि मग जाऊया. सो गाईज आता झालं आहे रेडी वगैरे. मम्मी पप्पा गेले का तिथे. मी जरा इंस्टाग्रामवर पोस्ट वगैरे करत होतो, तर मला जरा टाईम गेला. बाकी आता जाऊया बघूया. नक्की मला माहिती नाही काय, पप्पा मला बोलले की इथे ये. आता जाऊया बघूया काय आहे. गाईज तिथे आम्ही डायरेक्ट खायच्या काउंटरवरती आलो आहे.
कॉर्न चीज बॉल्स आहेत, व्हेज नगेट्स आहेत. हां बस ओके गाईज, ह्या टाईपचं हॉल आहे. आणि इथे काय घेते मला पण घ्यायचं काहीतरी ना ते ना काहीतरी हां हे वाला घे. सो गाईज आम्ही आलोय, बसलोय वगैरे थोडंसं. आणि एवढा लेट आलोय ना की 12 तर कधीचेच वाजून गेलेत. खूप वेळ तिथेच होतो, म्हणजे जेवायची पण इच्छा नव्हती. एवढा ते म्हणजे स्टार्टर वगैरे एवढा खाल्लेला. आणि तिथे जसं म्हणजे बोलतात ना, असं काउंटर होता जिथे की वेगवेगळे कोल्ड ड्रिंक्स वगैरे बियर वगैरे ते सर्वच होता. तर त्याच्यामध्येच पोट एवढं टाईट झालं की जेवायची इच्छाच नव्हती जरा पण नाही. आणि बाकी शूट असं नाही केलं एवढा, बट धमाल केली बस. आणि तरी पण मला जमेल तेवढा केला मी शूट. बाकी फोन माझ्याकडे नव्हता हातात, माझा फोन घरी ठेवलेला मी. अजून पप्पाकडे होता, मम्मीकडे होता, असंच होता वगैरे. तर त्याच्यामुळे म्हणजे केलाय ना असं नाही, बट एवढा नाही केलाय असं पाहिजे तसा. पण ठीक आहे, आता ऍडजस्ट करा. बाकी आज काय नाही, आपण दिवस आता संपला. 2 दिवस झाले, उद्याचा लास्ट दिवस म्हणजे 14 दिवशी चेक इन करणार आहे. बट काय नाही, सकाळी नाश्ता बिष्टा करून लगेच जाणार आहे. तर त्याच्या एवढा शूट नाही करणार मी, किंवा त्या 3rd ब्लॉग मध्येच 4th डेचा टाकून टाकेल. तर हा 2nd लास्ट डे समजा, म्हणजे 2nd लाच रात्रच आहे ऑफकोर्स. तर बाकी काय नाही, मी पण थकलोय आता. तर झोपू. सकाळी किती वाजता उठेल काय याची काहीच गॅरंटी नाही. बघू त्याचं सकाळी काय ते. ठीक आहे. सो गाईज, हा ब्लॉग एंड करूया आत्ताच. आणि आता लास्ट पार्ट पण बघा. ठीक आहे, कसा वाटलं ते पण सांगा. तर ब्लॉग एंड करूया. बाय गाईज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.